प्रचाराच्या तोफा थंडावल्यावर राज्यातल्या मतदारसंघांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। 18व्या लोकसभेच्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार आता संपलेला आपण बघू शकतो की आता प्रचार संपवून ह्या वाहने आता मतदारांना घेऊन परत जात आहेत। आपण जर का बघितलं तर आज सायंकाळी 5 वाजता हा जाहीर प्रचार आता संपलेला आहे। मोठ्या प्रमाणावर प्रचार उमेदवारांनी केलेला आहे। मात्र आता येत्या 26 तारखेला मतदार हे आपला मतदानाचा हक्क पार पडतील। गोपनीय पद्धतीने मतदान होणार आहे आणि 4 जूनला यात कोण निवडून येतं हे आता आपल्याला स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। तीनही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुद्धा करण्यात आलेला आहे। प्रचार सभा, कॉर्नर बैठका यांच्यासह घरोघरी जात मतदारांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न सर्व उमेदवारांनी केलेला आहे। आता या प्रचाराचं जे निकाल काय येतो या सर्व निकालाकडे उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे। 26 एप्रिलला हिंगोली लोकसभेसाठी मतदान होणार आहे आणि त्याच मतदानामध्ये या सर्व प्रचाराचा निकाल जो येतो कायदा होणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, वसमत, हिंगोली। मागच्या महिनाभरापासून सुरू असलेला परभणी लोकसभेचा प्रचार आज थांबलेला आहे। मागच्या महिनाभरामध्ये इथं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर असतील, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव असतील यांच्यामध्ये प्रमुख लढत होते आणि इतर 32 उमेदवार आहेत। या 32 उमेदवारांना हे 34 उमेदवारांमध्ये लढत होते। एका बाजूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारासाठी सभा झाली तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार संजय जाधव यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा झालेली आणि एकूणच बघायला गेलं तर आता परवा दिवशी परभणी लोकसभेसाठी मतदान होणार आहे आणि 4 जूनला निकाल लागणार आहे। यामध्ये कोण बाजी मारतंय हे पाहावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या मतदानाचा प्रचार आज 5 वाजता थांबलेला आहे। खरं जर पाहिलं तर अमरावती लोकसभेची जी निवडणूक आहे ती चौरंगी आपल्याला यावेळी पाहायला मिळाली। खरं जर पाहिलं तर जे या निवडणुकीमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे होते ते आमदार बच्चू कडू यांनी बेरोजगारी, शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न उचलले, तर खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे 5-10 वर्षामध्ये जे विकास केला त्या विकास कामांचा पाढा त्यांनी मतदारांसमोर ठेवला। तर आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ते आंबेडकरवादीच ठेवू शकतात असा दावा केला। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत। आजपासून मुख्य प्रचाराला सुरुवात होणार आहे। 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। महायुतीकडनं राजश्री पाटील तर महाविकास आघाडीकडनं संजय देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी ही रंगत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जिल्ह्याचं जर चित्र पाहिलं तर सेना विरुद्ध सेना अशी ही लढत होणार आहे। मात्र यामध्ये मतदार सेनेच्या कोण्या गटाला कौल देईल हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। नांदेड लोकसभेच्या आज प्रचाराच्या तोफा या थंडावलेल्या आहेत। महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे। त्यानंतर वंचित आघाडीकडून आता इथे अविनाश भोसीकर यांना देखील मैदानात उतरवलेलं आहे। नुकतेच आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वसंतराव चव्हाण यांना विजय करण्याचं आव्हान केलेलं आहे। आता मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणं याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। कॅमेरा पर्सन पुरुषोत्तम जोशीसह अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। वर्धा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी प्रचार जो आहे अंतिम टप्प्यात आहे। काही क्षण प्रचाराला उरले असताना प्रचार तोफा ज्या आहेत त्या थंडावल्यात आणि या दरम्यान ज्या जाहीर सभा झालेल्या होत्या, जाहीर सभा 2 ठिकाणी पुलगाव आणि वर्धा या 2 ठिकाणी महायुतीकडून सभा झाल्या आणि बाईक रॅली ज्या आहेत त्या महाविकास आघाडीकडून झाल्या। 2 दिवसावरती जो एकूण मतदानाचा दिवस आहे हा 2 दिवसावर आहे आणि या 2 दिवसात उमेदवाराचं जे भवितव्य आहे हे मतपेटीमध्ये बंद होणार आणि नेमका उमेदवार जो आहे या कोणत्या उमेदवाराला मतदार पसंती देतो तेच पाहणं महत्वाचं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।